आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुख्यमंत्री फडणवीस बिहार दौऱ्यावर। फडणवीसांच्या आज बिहारमध्ये 6 प्रचार सभा होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंजाबमधील गुमानच्या दौऱ्यावर। शिंदेंना बाबा नामदेव सन्मान पुरस्कार प्रदान केला जाणार। शिंदेंच्या हस्ते भाषा भवन आणि महाराष्ट्र सदनाचं भूमिपूजन होणार। ठेकेदारांच्या काम बंद आंदोलनामुळे हिवाळी अधिवेशनावर संकटाचे ढग। देवगिरीसह अनेक बंगल्यांच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात नाही। कंत्राटदारांची 150 कोटी रुपयांची बिलं थकीत बिलांमुळे हिवाळी अधिवेशनाच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता। मनोज जरांगे महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट त्यांनी घेतलेली आहे। जरांगे पाटलांचा उपमुख्यमंत्री शिंदेंशी फोनवरून संवाद। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनाही जरांगेंचा फोन। महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाबाबत संवाद साधला। पलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा रत्नागिरीच्या काँग्रेसकडून निषेध। प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी। चिपळूणमधील प्रांत कार्यालयामध्ये देण्यात आलं निवेदन। आषाढीलाही विठ्ठलाची महापूजा करायला आवडेल। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदेंची प्रतिक्रिया। मी काम करतो, माझ्याकडे पैशांची कमी नाही। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। माझ्याकडे 15 लाख कोटी आहेत, मात्र काम करायला माणसंच नसल्यानं मला खर्च करता येत नाहीत। गडकरी यांची प्रतिक्रिया। नागपूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गोरगरिबांना घरं हेच ध्येय। यासाठी 2000 बचत गटांना 1 लाखांचं खेळतं भांडवल देणार। बावनकुळेंचं वक्तव्य। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पात्र व्यक्तींना तत्काळ पट्टे वाटप करण्याचे निर्देश। नाशिकमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उदय सांगळे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार। उदय सांगळेंनी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात लढवली होती विधानसभा निवडणूक। मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुंबईच्या दादर, लालबाग, परळ, करिरोड परिसरामध्ये पाऊस। मागील 2 दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाची रिपरिप सुरूच। आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवला अंदाज। मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर ठाणे, नवी मुंबई, कल्याणच्या वेशीवर बिझनेस हब होणार। ठाणे बुलेट ट्रेन स्थानकाभोवती 1300 एकर क्षेत्रामध्ये बिझनेस हब उभं राहणार। या नव्या बिझनेस हबसाठी ठाणे महापालिकेची नोडल एजन्सी म्हणून निवड। नवी मुंबईतील खारघरमध्ये लवकरच नवीन हज हाऊस बांधलं जाणार। हे ठिकाणी नवी मुंबई विमानतळापासून जवळच असणार, अल्पसंख्याक मंत्रालयानं दिली माहिती। मुंबई महानगरपालिकेनं म्हाडाचे 130 कोटी रुपये थकवले। उपकराच्या माध्यमातून पालिका दरवर्षी म्हाडाला 10 कोटी देत असते, मात्र पालिकेनं 2012 पासून उपकराची रक्कम न दिल्याची माहिती। मुंबईतील घर विक्री गेल्या वर्षीपेक्षा 14% घटली। ऑक्टोबर महिन्यामध्ये फक्त 11,200 घरांचे सौदे होऊन 1004 कोटींचा महसूल मिळाल्याची माहिती। मुंबईकरांचा प्रवास दर्जेदार होण्यासाठी पालिका रस्ते दत्तक योजना राबवणार। यामध्ये 730हून अधिक प्रमुख रस्त्यांची जबाबदारी 246 कनिष्ठ पर्यवेक्षकांवर सोपवण्यात येणार। रेल्वेच्या ताफ्यामध्ये आणखी 4 वंदे भारत ट्रेन दाखल होणार। यामुळे कर्नाटक, केरळ, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह दिल्लीमधील जनतेला सर्वाधिक फायदा होणार। पुण्यामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ। यावेळेला पुणे रन फॉर युनिटी या मॅरेथॉनचा पारितोषिक वितरण समारंभ सुद्धा पार पडला। महावितरणच्या ग्राहकांना वीज बिलातील नाव बदल आता ऑनलाईन करता येणार। अर्ज केल्यानंतर केवळ 3 ते 7 दिवसांमध्ये मंजुरी मिळणार। महावितरणच्या संकेतस्थळावरून ग्राहकांना नाव बदलासाठी अर्ज करता येणार। कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला जाण्यासाठी एसटी महामंडळाकडून 100 जादा बसेसची व्यवस्था। 7 नोव्हेंबरपर्यंत पुणे एसटी विभागामधून एसटी बसचं नियोजन। 40 जणांचं ग्रुप बुकिंग असल्यास मुख्य स्थानकातून बसची सुविधा मिळणार। पुण्यामध्ये हुक्क्यावरील बंदी कायम। तंबाखू नसलेला हर्बल हुक्काही चालणार नाही। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा। तसंच नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाईचाही इशारा। 10वी-12वीच्या 17 नंबरच्या अर्जासाठी मुदतवाढ। विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार। पुण्याच्या भोरमध्ये आवळा नवमी उत्साहात साजरी। आवळ्याच्या वृक्षाचं पूजन करत दिवे लावून गोड नैवेद्य तसंच वृक्षाच्या छायामध्ये अन्नदान करून नवमी साजरी। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ठेवींमध्ये घट। 2015-16 मध्ये 6,862 कोटी 89 लाख रुपयांवर असलेल्या ठेवी 2025 मध्ये 4,894 कोटी 78 लाखांवर, तर पालिकेवर 560 कोटी रुपयांचं कर्जही असल्याची माहिती। दिवाळीमध्ये पुणे रेल्वेची कडक कारवाई। फुकट्या प्रवाशांकडून 1,14,58,000 रुपयांचा दंड वसूल। दिवाळी आणि छठ पूजेदरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर पुणे रेल्वे प्रशासनाची कडक कारवाई।